हुशार विद्यार्थी. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते आणि भारत आपल्या स्वातंत्र्याची वाट पाहत होता. वेळ होती अवघ्या आसमंतात घुमणाऱ्या रेडिओच्या अस्पष्ट आवाजाची. गांधीजींचे आव्हान, भारतीय स्वतः आपला भारत निर्माण करतील. अवघा देश एका नवीन आशावादाने फुलून गेला होता. मी मनातल्या मनातच देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगून होतो. त्याकरिता एखाद्या चांगल्या शाळेत शिक्षण घेणं गरजेच होतं. पण आई वडिलांना विचारण्याचे धाडस माझ्यामध्ये नव्हते, कारण मला माहीत होतं ते त्यांना परवडण्यासारखे नव्हते. एके दिवशी आश्चर्य म्हणजे बाबा माझ्यापाशी आले आणि म्हणाले, अब्दुल, मला माहीत आहे तुझी नेहमीच उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. तुझी आई आणि मी काही उच्च शिक्षित नाही, परंतु आम्ही तुझ्याकरिता मोठी स्वप्ने पाहिली आहेत. तू चिंता करू नकोस. आम्ही काहीतरी करून तुझ्याकरिता पैशांची सोय करू, चांगल्या शाळेत शिकण्यासाठी. श्वार्ट्झ स्कूल रामनाथपुरम येथे होते. ते एक मोठे शहर होते, समुद्रापलीकडे रामेश्वरम जवळ. माझा भाऊ मला तिथे घेऊन गेला आणि मला तिथे प्रवेश मिळाला. शाळा उत्तम होती. उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना झाडांखाली बसवलं जाई, कारण तेथे पंखे नव्हते. त्या काळात आम्ही धावायचो एका झाडाखालून दुसऱ्या झाडाखाली, जेव्हा तास बदलायचे. एके दिवशी गडबडीत मी दुसऱ्या तुकडीत शिरलो, जेथे माझे गणिताचे शिक्षक वर्ग घेत होते. त्यांनी चष्म्यातून बघत डोळे वटारले आणि म्हणाले, तू काय करतोयस ह्या तुकडीत? जर तुला तुझा वर्ग देखील शोधता येत नाही, तर तुला तुझ्या गावाला परत गेले पाहिजे, जिथून तू आला आहेस. त्यांनी माझे मानगूट पकडून मला छडीने बदडले पूर्ण वर्गासमोर. मी खूप निराश झालो. माझ्या परिवाराने अत्यंत हाल सोसून मला या शाळेत पाठवले होते. काही वेळा मला घरची फार फार आठवण येई, पण मी निर्धार केला होता माझ्या परिवाराला माझे कौतुक वाटेल असे काहीतरी करण्याचा. त्या दिवसापासून मी मनाशी पक्का निश्चय केला की मी फक्त चांगलाच विद्यार्थी नव्हे, तर सर्वोत्तम बनेन. मी दिवस रात्र अभ्यास केला. काही महिन्यांनंतर गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचे माझे स्वप्न साकार झाले. मी खूप खुश झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेच्या वेळी ज्या शिक्षकांनी मला पूर्वी शिक्षा केली होती, ते उभे राहून हसत हसत म्हणाले, मी ज्याला शिक्षा करतो तो चांगला व्यक्ती बनतो. तेथे जमलेले सर्वजण जोरात हसले. काय घडले होते पूर्वी ते सांगितले आणि माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले, माझे शब्द लक्षात ठेवा. हा मुलगा आपल्या शाळेचे आणि शिक्षकांचे नाव उज्ज्वल करणार. त्यांच्या ह्या कौतुकाने पूर्वीचा अपमान विसरून गेलो. त्या 6 महिन्यांनंतर मी घरी गेलो, तेव्हा माझ्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेन असा झाला. आईने गोडधोड बनवले आणि माझे बाबा ते संपूर्ण रामेश्वरममध्ये वाटत फिरत होते. अखेरीस मला वाटत होते मी काही चांगले केले होते, परंतु बरेच काही अजून साध्य करायचे बाकी होते.